कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस गठबंधन प्रत्याशी बालू धानोरकर ने शहर में पत्र परिषद ली। कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस एवं मित्र दलों के प्रत्याशी बालू धानोरकर ने आज शहर में पत्र परिषद ली। पत्र परिषद में उनके साथ विधायक विजय वडेट्टीवार, पूर्व विधायक सुभाष धोटे, राष्ट्रवादी कांग्रेस के संदीप गड्डमवार के साथ अन्य नेतागण मौजूद थे। इस पत्र परिषद में पत्रकारगण काफी बड़ी संख्या में उपस्थित थे तथा इस चुनाव के संबंध में पत्रकारों के सवालों का जवाब प्रत्याशी बालू धानोरकर के साथ अन्य कांग्रेसी नेताओं ने दिया। तुम्ही जर म्हणत असाल की गटबाजी वगैरे आहे, आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, प्रत्येक ठिकाणीच आहे। अनेकांना म्हणजे भारतीय जनता पक्षात गटबाजी नाही असं म्हणता येत नाही, सगळीकडेच आहे। म्हणजे मुद्दा तुम्हाला मी सांगेन, पण उमेदवार म्हणून आम्ही धानोरकरांना सांगणार आहोत की बाबा तुम्ही सगळ्यांची भेट झाली घेतली पाहिजे। ते मला वाटतं की तुमचा रोग जिकडे आहे तिकडे त्यांच्याशी ते बोलणं केलंही आहे, कारण आणि आता त्यांचा आशीर्वाद कितपत मिळतो किंवा मिळेल हा नंतरचा विषय। पण मी ते भेटले आणि त्यांनी 28 तारखेपासून सोबत येण्याचं बोललेलं आहे, आला माझ्या पुढेच बोलणं झालेलं आणि ते 28 पासून सोबत म्हणजे 28ला ते सोबत येतील असं सांगितलं आहे। काँग्रेसचे स्वतःचे 3 लाख मतं आहेत, ते कोणीच नाकारू शकत नाही। त्यावेळेस इतकं वादळ आल्यानंतर सुद्धा सगळीकडे एक त्यावेळेस म्हणजे आमच्या तत्कालीन सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदींनी जे एक वादळ किंवा नरेंद्र मोदींनी जे एक वातावरण निर्माण केलं होतं, त्याही वेळात 3 लाख मतं आमची होती। आणि आता जे काही मतं म्हणजे या 5 वर्षामध्ये बरंच काही पुलाकडून पाणी वाहून गेलेलं आहे। हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे। आता जे अपयशी ठरलं आहे, भाजपाची मतं 2009 मध्ये किती होती हा विषय का, म्हणजे हा जर आपण काढला तर त्यामध्ये आता झालेल्या मताची वाढ आणि जे 2 मतदारसंघामध्ये आम्ही 3ऱ्या नंबर होतो जर तुम्ही म्हणत असाल तर तिथले माजी आमदारच आहेत आता या ठिकाणी, त्यामुळे आम्ही तिकडे 1 नंबरवरच असणार। आता राहिला विषय दुसरा की प्रॉपर चंद्रपुरामध्ये निष्क्रिय खासदार म्हणून लोक तोंडात सगळे भरतात, तोंडभर बोलून राहिले। तर 4 वेळा आमदार खासदार राहिलेल्या माणसांनी काही केलं नाही। आता सांगितलं सगळ्या MIDC बंद पडल्या, अवसाड पडल्या। नोटबंदी नंतर जवळपास 1.25 लाख लोकांचा रोजगार हिरावला आहे जिल्ह्यातला। काय सगळं प्रकार याच्यातून काय लोक मतं देतील आणि सामान्य जनतेला फायदा काय झाला या सरकारचा मतं देणार आहे? कोणती गोष्ट केली की सरकारला रोजगार वाढवण्याचं काम केलंय? 4 सिमेंटचे रस्ते बांधले आणि देशाला कर्जबाजारी करून सोडलं, याच्या पलीकडे काय? अक्रियाशील असलेला खासदार लोकप्रतिनिधी आणि राज्यात आणि देशामध्ये युती असताना सुद्धा शिवसेनेला अपमानित करणं, योग्य वागणूक न देणं, या सर्व गोष्टीमुळे मी पक्ष सोडला। हे पक्षश्रेष्ठींना सांगितलं। मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीला मी जेव्हा मीटिंग घेतली कुणाला आग्रह केला नाही किंवा कुणाला म्हटलं नाही की तुम्ही माझ्यासोबत या किंवा माझं काम करा। मी आजही मतदारांसमोर जात असताना माझ्या आजपर्यंत कुठल्याही निवडणुकीत मला संधी द्या किंवा मला एकदा मत करा असं मी कधीच म्हटलं नाही। माझी नेहमी टॅगलाईन असते की बाळू धानोरकर जर कामाचा असेल, काम करत असेल, प्रामाणिक असेल तरच माझ्या पाठीमागे राहा असंच बोलतो मी। त्याच्याकरताने ते तिथे शिवसेनेचे जरी कार्यकर्ते असेल, पदाधिकारी असेल, त्यांना जर मी योग्य वाटत असेल तर ते मतदान करेल, माझा प्रचार करेल। त्यांना योग्य नसेल वाटेल तर ते त्यांच्या युतीचा धर्म पाळेल। ते काँग्रेसमध्ये होते, मी शिवसेनेत होतो, त्यावेळेस एक पितृतुल्य या नात्याने मी नेहमी त्यांच्याकडे वाढदिवस झाल्यानंतर 1-2 दिवस आणि जायचा 2-2 तास बसून मी त्यांचे विचार ऐकून घेत असताना मला बरंच काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं। मी भद्रावती क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिली 2009ची निवडणूक लढली। निवडणूक हरल्यानंतर मी आदरणीय साहेबांना भेटीसाठी गेलो, कारण एक मुरब्बी की 40-50 वर्षाचा पल्ला गाठलेला व्यक्ती राजकारणामध्ये त्यांच्याकडे शिकायला मिळतात आणि म्हणून त्यांच्यापर्यंत गेलो, मी बसलो। त्यावेळी त्यांनी सांगितलं मला की बाबा तुला जमलं नाही, ते पुन्हा ओरेला राहायला गेला असता तू तर ते हेड ऑफिस होतं आणि हेड ऑफिसमध्ये निवडणूक लढली असती तू नक्की जिंकला असता। मी त्यांचं ते म्हणणं ऐकलं आणि 2014ची निवडणूक मी ओरण्यामध्ये जाऊन लढवली आणि मी 2014 मधल्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र म्हणजे शिवसेनेच्या भरोश्यावरती 54,000 मतं घेतले आणि जेव्हा युतीच्या ह्याच्यामध्ये 2009 मध्ये मी 28,000 मतं घेतले होते, म्हणजे 6,000 माझे मतं वाढले
म्हणजे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता इनडायरेक्टली, की त्यांचं सांग तू कसं कर. आता सुद्धा मी मधात MSCच्या निवडणुकीच्या वेळेस गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस मला सांगितलं की बाळू तू चंद्रपुरात यायला पाहिजे, चंद्रपुरात राहायला पाहिजे, तर तुझं भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्याकरता आदरणीय नरेंद्र बाबूंनी जे जे मला सांगितलं त्याच्या पद्धतीने मी वागत गेलो आणि मला त्याचा फायदा होत गेला. त्यांचे माझे वैयक्तिक चांगले संबंध आहे आणि मी त्यांच्याशी आज सकाळी बोललोय. ते बोलले मला की 2 दिवसानंतर आपण बसू आणि चर्चा करू आणि मी तुला सहकार्य करू.